नमस्कार मंडळी, मी सारिका. घरगुती तडका नंबर 1 मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चटपटीत असा दम आलू. खूप छान झालेला आहे. रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल घंटी दाबायला अजिबात विसरू नका, कारण मी जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन दिसून माझे व्हिडिओ पाहता येतील. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. दम आलू करण्यासाठी मी इथे घेतले आहे छोट्या साईजचे बटाटे स्वच्छ धुवून याला उकडून घ्यायचे आहे. त्यासाठी कुकरमध्ये बटाटे घालून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या होतोपर्यंत वाटण्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहूया. 5 ते 6 काजू घेतलेला आहे आणि लाल मिरची 5 ते 6 घेतलेली आहे. काजू आणि लाल मिरची पाण्यामध्ये भिजत घालून घेऊया. 5 ते 10 मिनिटांसाठी हे पाण्यामध्ये भिजत घालून घ्यायचे आहे आणि मग याची पेस्ट करून घ्यायची आहे. बटाटे आपले उकडून झालेले आहे. आता बटाट्याची साल काढून घेऊया. बटाट्याची साल काढून झालेली आहे. आता उकडलेल्या बटाट्याला चारी बाजूने चाकूने वरच्या वर अशा पद्धतीने चिरा पाडून घ्यायचा आहे. दम आलूच्या फोडणीसाठी इथे एक मध्यम आकाराचा कांदा आणि मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. लसूण आणि अद्रक इथे ठेचून घेतलेला आहे. काजू आणि लाल मिरची मऊसूत अशी भिजलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेऊन वाटून घेऊया. आपल्याला आता बटाटे थोडेसे तळून घ्यायचे आहे. थोडासा त्याचा कलर चेंज होतोपर्यंत तळून घ्यायचे आहे. कढईमध्ये तेल तापलेलं आहे. आता उकडलेले बटाटे तळून घेऊया. तळलेल्या बटाट्याचा कलर सुद्धा बघा चेंज झालेला आहे. आता हे काढून घेऊया. दम आलूला आता फोडणी द्यायला घेऊया. कढईमध्ये तेल तापलेलं आहे. साधारण 3 चमचे तेल कढईमध्ये आहे. त्यात पाव चमचा जिरे घालूया. थोडासा कढीपत्ता घालूया. जिरे आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर चिरलेला कांदा घालून परतून घेऊया. कांदा छान परतून झालेला आहे. आता चिरलेला टोमॅटो वरून घालून घेऊया आणि पुन्हा हे परतून घ्यायचं आहे. आपण मगाशी जी काजू आणि लाल मिरचीची पेस्ट केली होती त्यामध्ये दही घालून घेऊया. साधारण 2 चमचे दही घेतलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो परतून झालेला आहे. आता ठेचलेलं आलं आणि लसूण घालून घेऊया. सगळं व्यवस्थित परतल्यानंतर अर्धा चमचा मसाला घालून घेऊया. पाव चमचा हळद घालून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाला कमी जास्त करू शकता. तळलेले बटाटे घालून हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे.
दह्यामध्ये मिक्स केलेलं काजू आणि लाल मिरची पेस्ट वरून घालून घेऊया। हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया। दम आलूला फोडणी देऊन झालेली आहे। याच्यावर झाकण ठेवून 2-3 मिनिटे याला शिजून देऊया। आता 2-3 मिनिटं झालेली आहे। झाकण काढून पाहूया। मस्त असा दम आलू तयार झालेला आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। मस्त चटपटीत असा दम आलू तयार झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग। पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।